नमस्कार, मी सविता. कुकिंग टाईम मराठीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण मसालेदार ग्रेव्ही चिकन बनवणार आहोत. दरवेळी काळ्या मसाल्याचं चिकन खाऊन कंटाळा आला असेल तर एकदा माझ्या पद्धतीने चिकनची ग्रेव्ही बनवून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल. बरं, यामध्ये आपण काजू किंवा मगजबीचा अजिबात वापर केलेला नाही. अगदी साध्या सोप्या पद्धतीने तयार केलेली आहे. आजची रेसिपी तुम्हाला आवडली तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता इथं सगळ्यात अगोदर मी पाऊण किलो इतकं स्वच्छ धुवून घेतलेलं चिकन घेतलेलं आहे. तुम्हाला इतक्या प्रमाणात बनवायचं नसेल तर अर्धा किलो चिकन घेतलं तरीही चालेल. आता इथं मी 4 मध्यम मोठ्या आकाराचे कांदे घेतलेले आहेत. यानंतर 3 पिकलेले टोमॅटो घेतलेले आहेत. टोमॅटो आपल्याला घेताना पिकलेलेच घ्यायचे आहेत. आता सुरुवातीला कांदा आपल्याला रफली असा कट करून घ्यायचा आहे. नंतर आपण हा बारीकच करणार आहोत. आता यानंतर टोमॅटो कट करून घ्यायचा आहे. टोमॅटो कट करत असताना आपल्याला टोमॅटोमधल्या बिया काढून टाकायच्या आहेत. याने काय होतं, भाजी आंबट होते व शरीरासाठी सुद्धा टोमॅटोच्या बिया चांगल्या नसतात. यासाठी बिया काढून टाकायच्या आहेत व टोमॅटोसुद्धा आपल्याला बारीक असा कट करून घ्यायचा आहे. यानंतर आता आपल्या चिकनच्या ग्रेव्हीला छान असा दाटसरपणा यावा, छान असा रंग यावा, यासाठी इथं मी 7 ते 8 बेडगी मिरची उकळत्या पाण्यामध्ये भिजवत ठेवलेल्या होत्या. जवळपास 2 तासासाठी भिजवत ठेवलेल्या होत्या. यामधल्या बिया मी काढून टाकल्या होत्या. थोड्याशा राहिल्या तरीही चालेल. आता या आपण ग्रेव्हीमध्ये वापरणार आहोत. यानंतर 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या व 2.5 इंच आलं घेतलेलं आहे. आता सगळ्यात अगोदर आपल्याला हा कांदा अगदी हलका रंग बदलेपर्यंत छान असा भाजून घ्यायचा आहे. अगदी ब्राऊन रंगावरती कांदा आपल्याला भाजायचा नाही. कढईमध्ये मी 1 छोटा चमचा तेल घातलं. आता हा कांदा हलका रंग बदलेपर्यंत भाजून घेतला. कांदा भाजला की लगेचच आपल्याला यामध्ये टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटोसुद्धा आपल्याला छान असा मऊसूत होईपर्यंत यामध्ये परतवून घ्यायचा आहे. टोमॅटो छान परतला गेला की लगेचच आपण यामध्ये घालणार आहोत खोबरं. तर इथं मी सुकं खोबरं घेतलेलं आहे. एकदा नक्की वापरून पहा, तुम्हाला नक्कीच ही भाजी आवडेल. तर इथं मी 12 ते 15 खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत व आपण घेतलेलं आलं लसूण यामध्ये मी घातलं. आता हे आपल्याला छान असं परतवून घ्यायचं आहे. परतवून झाल्यानंतर थंड करून घ्यायचं आहे. थंड करून झाल्यानंतर हे आपल्याला बारीक असं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. फिरवत असताना आपण ज्या बेडगी मिरच्या भिजवून ठेवलेल्या होत्या त्यासुद्धा या कांदा टोमॅटोसोबत बारीक अशा आपल्याला फिरवून घ्यायच्या आहेत. शक्य होईल तितकी याची आपल्याला बारीक अशी ग्रेव्ही बनवून घ्यायची आहे. तर इथे पहा, ग्रेव्ही तयार झाली. आता ही ग्रेव्ही आपल्याला परतवून घ्यायची आहे. त्या अगोदर कढईमध्ये मी 4 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल छान कडकडीत गरम झालं की 1 टेबलस्पून यामध्ये आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे. याने आपल्या चिकनच्या ग्रेव्हीला छान असा दाटसरपणा येईल. बेसन पीठ व्यवस्थित असं भाजून झालं की आपण तयार करून घेतलेली ग्रेव्ही यामध्ये घालायची आहे. ग्रेव्ही घातल्यानंतर या ग्रेव्हीला हलकंसं तेल सुटेपर्यंत आपल्याला ही ग्रेव्ही छान अशी परतवून घ्यायची आहे. लक्षात ठेवा, ग्रेव्हीला थोडंसं तेल सुटलं पाहिजे व ग्रेव्ही आपली छान अशी परतवून झाली पाहिजे. याने काय होतं, चिकनची भाजी अजिबात अशी पांढरट दिसत नाही, भाजीला रंग व तरी छान येते. ग्रेव्हीला हलकंसं तेल सुटलं की आपण घेतलेलं चिकन घालायचं आहे. अर्धा चमचा हळद घालायची आहे. यानंतर चवीनुसार यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर अर्धा चमचा साखर घालायची आहे. साखर कशासाठी, तर आपण यामध्ये टोमॅटो वापरलेला आहे. याने काय होतं, भाजीचा आंबटपणा बॅलन्स होतो. यासाठी यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे. आता यानंतर मिनिटभरासाठी हे आपल्याला परतवून घ्यायचं आहे. आता इथं माझा चिकनचा मसाला संपला होता, त्यासाठी मी घरीच तयार केलेला आहे. तुम्ही विकतचा वापरला तरीही चालेल. बरं, ही ग्रेव्ही बनवताना मी बेडगी मिरच्यांचा वापर केलेला आहे. तुम्हाला जर का विकतची बेडगी मिरची पावडर वापरायची असेल तरीही चालेल. आता हे परत आपल्याला 1.5 ते 2 मिनिटांसाठी छान असं परतवून घ्यायचं आहे. परतवून झालं की यामध्ये आपल्याला साधारण 1 लिटरभर इतकं पाणी घालायचं आहे. पाणी घालत असताना ते छान उकळलेलं असावं, कडकडीत गरम असावं. पाणी घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे. आता ही ग्रेव्ही आपल्याला शिजवून घ्यायची आहे. उकळी आली की झाकण ठेवून आपल्याला ही ग्रेव्ही शिजवून घ्यायची आहे.
तर इथे पहा आपलं चिकन छान असं शिजवून तयार झालेलं आहे। आता सर्वात शेवटी मी परत 1 चमचा चिकन मसाला घातलेला आहे। भाजीमध्ये सर्वात शेवटी चिकन मसाला किंवा गरम मसाला घातला तर भाजीला चिकनच्या ग्रेव्हीला छान असा स्वाद येतो। नक्की करून पहा। आता ही ग्रेव्ही मी परत 10 ते 12 मिनिटांसाठी छान अशी आटवून घेतली। आता यानंतर या ग्रेव्हीला आपण छान असा स्मोक देऊन घेणार आहोत। याने काय होतं, या ग्रेव्हीला छान असा हॉटेलच्या ग्रेव्हीपेक्षाही भारी असा स्वाद येतो। तर आता इथे पहा चिकनच्या ग्रेव्हीला मी मस्त असा स्मोक देऊन घेतलेला आहे। ही ग्रेव्ही खरंच चवीला अप्रतिम झाली होती। एकदा नक्की ट्राय करून पहा। सर्वात शेवटी आवडीप्रमाणे यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। कोथिंबीर घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे। तयार झाली आपली चिकनची ग्रेव्ही। तुम्हाला किती घट्ट किती पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाण्याचं प्रमाण वापरू शकता। चिकनची ग्रेव्ही बनवताना मी बेडगी मिरच्यांचा वापर केला, तिथे तुम्ही विकतची बेडगी मिरची पावडर वापरली तरीही चालेल। आता इथे पहा तयार झाली आपली चिकनची मस्त अशी ग्रेव्ही। चवीला अप्रतिम लागते। एकदा नक्की बनवून पहा। बनवायला सुद्धा अगदी सोपी आहे। अचानक पाहुणे आले तर स्पेशल काही बनवायचं असेल तर त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे। किंवा तुम्हाला वेगळी काहीतरी चिकनची भाजी खायची असेल, चिकनची ग्रेव्ही खायची असेल तर अशा पद्धतीने चिकनची ग्रेव्ही नक्की बनवून पहा। तुम्हाला नक्कीच आवडेल। कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक जरूर करा व चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।